नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुनुसार घराचं भाग्य बदलणारे सोपे उपाय। अनेक वेळा आपण खूप मेहनत करतो पण अपेक्षित यश मिळत नाही। घरात सतत आर्थिक अडचणी, वाद विवाद, आजारपण किंवा मानसिक तणाव जाणवतो असतो। वास्तुशास्त्रानुसार घरातील काही छोट्या चुका नकारात्मक ऊर्जा वाढू शकतात, पण काही सोपे उपाय करून आपण घरात सकारात्मक सुख आणि समृद्धी आणू शकतो। चला तर मग सुरुवात करूया। घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा। वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजा घराचा मुख्य मानला जातो। मुख्य दरवाजाजवळ धूळ, कचरा किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नका। दरवाजा नेहमी स्वच्छ आणि आकर्षक ठेवा। दरवाजावर सुंदर तोरण लावल्यास सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते असं मानलं जातं। रोज सकाळी घरात सूर्यप्रकाश येऊ द्या। सूर्यप्रकाश हा सकारात्मक ऊर्जा सर्वात मोठा स्तोत्र मानला जातो। रोज सकाळी खिडक्या आणि दरवाजे उघडा। घरात नैसर्गिक प्रकाश आल्याने नकारात्मक कमी होते आणि वातावरण प्रसन्न राहते। ईशान्य दिशा स्वच्छ ठेवा। घरात ईशान्य कोण अत्यंत शुभ मानला जातो। या ठिकाणी जड सामान, कपाट किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नका। हा भाग स्वच्छ आणि मोकळा असल्यास घरात शांतता आणि समृद्धी टिकून राहते। तुटलेल्या वस्तू त्वरित काढून टाका। तुटलेलं घड्याळ, फुटलेले आरसे, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा तुटलेले शोपीस घरात ठेवणं अशुभ मानलं जातं। अशा वास्तूमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते असं वास्तुशास्त्र सांगतं। देवघर योग्य दिशेला ठेवा। देवघरासाठी ईशान्य दिशा सर्वात उत्तम मानली जाते। पूजा करताना चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असेल याची काळजी घ्या। देवघर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा। घरात मिठाच्या पाण्याने पुसा। आठवड्यातून एकदा पाण्यात थोडे खडे मीठ टाकून घर पुसल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते असं मानलं जातं। हा उपाय अनेक लोक नियमितपणे करतात। घरात हिरवे झाडे लावा। तुळस, मनी प्लांट आणि इतर हिरवे झाडे घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात। मात्र काटेरी झाडच घराच्या आत ठेवणं टाळावे। स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा। स्वयंपाकघर हे घराचं समृद्धीशी संबंधित मानलं जातं। गॅस, ऑटो आणि भांडी स्वच्छ ठेवा। रात्री उष्टे भांडे न ठेवण्याचा प्रयत्न करा। बेडरूममध्ये आरशाची योग्य जागा ठेवा। झोपताना शरीराचं प्रतिबिंब आरशात दिसणार नाही याची काळजी घ्या। वास्तुनुसार यामुळे मानसिक अस्थिरता निर्माण होऊ शकते। घरात सुगंध ठेवा। धूप, अगरबत्ती किंवा नैसर्गिक सुगंध पदार्थ वापरल्यास घरातील वातावरण प्रसन्न राहतं। सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते। घरातील घड्याळ बंद पडू देऊ नका। बंद घड्याळ प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतं असं मानलं जातं। घड्याळ चालू स्थितीत ठेवा आणि वेळेवर दुरुस्तीत करा। पाण्याचा अपव्यय टाळा। गळणारा नळ किंवा सतत वाहणारे पाणी आर्थिक नुकसानाचा संकेत मानले जातात। अशा समस्या त्वरित दुरुस्त करावेत। घरात वादविवादाचं वातावरण टाळा। वास्तू केवळ दुष्पुरीत मर्यादित नाही। घरातील वातावरण प्रेमळ आणि शांत असेल तर सकारात्मक ऊर्जा वाढते। संध्याकाळी दिवा लावा। संध्याकाळी देवघरात किंवा तुळशीसमोर दिवा लावण्याने शुभ मानलं जातं। यामुळे घरातील वातावरण सात्विक राहतं। उत्तर दिशेत पैसे किंवा तिजोरी ठेवा। उत्तर दिशा धनाची दिशा मानली जाते। तिजोरी किंवा महत्त्वाचे आर्थिक दस्तऐवज योग्य ठिकाणी ठेवल्यास आर्थिक स्थैर्य वाढतं असं मानलं जातं। घरातील अनावश्यक वस्तू कमी करा। जुने कपडे, निरुपयोगी वस्तू आणि कबाड घरात साठवून ठेवू नका। अनावश्यक वस्तू ऊर्जा प्रवाहात अडथळे निर्माण करतात। तुळशीचं रोप लावा। तुळस अत्यंत पवित्र मानली जाते। तुळशीचं नियमित पूजा आणि देखभाल केल्याने घरात सकारात्मक टिकून राहते। घरात हसतमुख वातावरण ठेवा। वास्तुशास्त्रात सकारात्मक विचार आणि आनंदी वातावरणालाही महत्त्व दिलं गेलं आहे। घरातील सदस्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागल्यास घराचं भाग्य उजळतं। दररोज काही मिनिटं मंत्रजप किंवा प्रार्थना करा। प्रार्थना मन शांत करते आणि घरातील वातावरण सात्विक बनवते। यामुळे मानसिक ताकद वाढते। घरात स्वच्छता आणि शिस्त राखा। वास्तुशास्त्रातील सर्वात मोठा उपाय म्हणजे स्वच्छता। स्वच्छ, नीटनेटके आणि आनंदी घर हेच खरे भाग्यवान घर असते।
मित्रांनो, घराचं भाग्य बदलण्यासाठी नेहमी मोठे बदल करण्याची गरज नसते. अनेक वेळा छोटे आणि सोपे सवय आपल्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वास्तुशास्त्राशी संबंधित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.